आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना वंदन करून बोलतो. खरं तर साहेब येणार असतील तर मला भाषणाला ना उभं राहायलाच भीती वाटते. कारण अर्ध लक्ष माझं हे मैदान भरण्यात असतं आणि दुसरं लक्ष असतं की साहेब येत आहेत, साहेबांची व्यवस्था, लोक पोचली की नाही, या सगळ्या गोष्टीत माझं अर्ध लक्ष असतं. पण आजचं भाषण माझ्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. आज मला बोलणं खूप महत्वाचं आहे. कारण 20 तारखेला निवडणूक आहे आणि ही शेवटची संधी आहे मला, की व्यासपीठावरून मला ठाणेकरांना माझी बाजू मांडता येईल. आज सकाळी उठल्या उठल्या पेपर वाचताना मला एक सगळ्यात पहिली बातमी जी भेटली ती ब्राह्मण समाजाने संजय केळकर यांना जाहीर पाठिंबा दिला. मी बातमी वाचली आणि थोडासा डिस्टर्ब झालो. मी म्हटलं खरा तर हे ब्राह्मण समाज जो आहे ना, हा प्रगत समाज आहे, सुशिक्षित लोकांचा समाज आहे, शिकलेली मुलं आहेत. ज्यावेळेला मी परदेशात फिरायला जातो त्यावेळेला अनेक आमच्या भास्कर कॉलनीतली हिंदू कॉलनीतली मुलं मला भेटतात. मी म्हंटल यार, का यांना पाठिंबा दिला या लोकांनी, म्हणजे काय विचार केला असेल पाठिंबा देताना. मागची 15 वर्ष आमदार असलेला माणूस, ज्या वेळेला मी ठाण्यातल्या विविध भागात फिरतो त्यावेळेला अनेक लोक सांगतात की आमदार साहेब आलेच नाही आहेत, आमदार साहेबांनी आमची कामच केली नाहीत. तरी सुद्धा जर ब्राह्मण समाजातील काही लोक जर यांना पाठिंबा देत असतील तर माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की कृपया तुम्ही त्यांना खरं तर ते तुम्हाला वोट बँक समजतात की ही आमची वोट बँक आहे, ही कुठे जाणार आहे, हे आम्हालाच मतदान करणार आहेत. पाणी असो नसो, कचरा उचलला गेला असेल नसेल, हे आम्हालाच मतदान करणार. माझी ब्राह्मण समाजातल्या तरुणांना विनंती आहे, कृपया मतदान करताना तुम्ही तरी काम बघा आणि मतदान करा. तुम्ही सुज्ञ आहात, तुम्ही हुशार आहात. तुमचा कोणीतरी गैरफायदा घेतोय, वोट बँक म्हणून तुमचा वापर करतोय. हात जोडून विनंती आहे की तुमचा वापर होऊन देऊ नका, ही माझी त्यांना कळकळीची विनंती आहे. खरं तर मी मराठा समाजातून येतो आणि मी मराठा समाजातून येतो त्यावेळेला अनेक वेळेला मराठा समाजाची जी कामं असतात ती माझ्याकडनं होतात. मागच्या वेळेला मोर्चे निघाले, मोर्चानंतर ज्या काही गोष्टी घडल्या त्यावेळेला आमचे अनेक तरुण आतमध्ये होते. त्या तरुणांना बाहेर काढताना किंवा त्यांच्या कुटुंबांना सांभाळताना आम्ही अनेक गोष्टी केल्या. आता पहिला मला सकाळी पडलेला प्रश्न हाच होता की जर केळकरांना ब्राह्मण समाज पाठिंबा देत असेल तर बघूया मला पण माझा मराठा समाज माझ्या पाठीशी उभा राहतो की नाही. खरं तर या ठाण्यामध्ये 1,31,000 मराठा समाज आहे आणि जर त्यांनी ठरवलं 1,31,000 की आपल्याला आपला माणूस निवडून आणायचा आहे, काम करणारा माणूस निवडून आणायचा आहे, तर मला वाटतं हे शक्य आहे आणि ते करतील अशी अपेक्षा देखील मला आहे. काम करणाऱ्याच्या पाठी लोक उभी राहतात हे आमच्या सुनील खांबेंनी दाखवून दिलं. सुनील खांबे हे खरे तर कधी कोणाच्या अशा पाठिंबा बिठंब्याच्या झंझटीत पडत नाहीत. पण मी ज्या वेळेला ही सगळी निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली त्यावेळेला मी खांबे साहेबांना जाऊन भेटलो, ठाण्यातल्या विविध लोकांना भेटलो. मी जवळजवळ हजारच्या वरती ठाण्यातल्या आपल्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना भेटलो आणि मी ज्यावेळेला सुनील खांबे साहेबांना भेटलो त्यावेळेला खांबे साहेब म्हणाले, अरे असंही ठाण्यात तुझ्याशिवाय दुसरं काम करणारा तर आहे कोण, आणि काम करणाऱ्या मुलासोबत मी उभा राहणार. माझं अख्खं आयुष्य चळवळीत गेलंय, त्यामुळे चळवळीतनच एखादा आमदार व्हावा ही माझी इच्छा आहे आणि म्हणून सुनील खांबे साहेबांनी मला पाठिंबा दिला होता. मी त्यांच्या मनापासून आभार मानेन. आणि फक्त तेच नाही तर दलित समाजातील विविध घटकांनी मला पाठिंबा दिला आणि त्या सर्व तरुणांचं मत आहे की दादा आला तर दादा नक्की आमच्यासाठी काहीतरी करीन आणि त्यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवलाय त्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही, एवढं खात्रीने सांगतो. दुपारी मी एका जैन समाजाच्या कार्यक्रमाला गेलो होतो. आमची काय नाव तिचं, आमची जैन समाजाची एक मुलगी आहे, ती मला बळजबरी घेऊन गेली. बोली दादा जायचंय, मला माहित नाही. डिंपल 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 17 ती मला घेऊन गेली. तिथे एक धर्मगुरू होते, मी त्यांना भेटलो, त्यांच्या पाया पडलो आणि त्यांनी मला आशीर्वाद देताना एक गोष्ट सांगितली की तुम्ही आता उमेदवार आहात आणि उमेदवार म्हणून तुम्ही लोकांची कामं केली पाहिजेत, लोकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत, लोकांनी तुमच्याकडे आलं पाहिजेत आणि लोकांची उत्तम कामं तुमच्याकडनं व्हावेत असा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. मी ज्या वेळेला माईक हातात घेतलं त्यावेळेला मी त्यांना म्हटलं, गुरुजी तुमचा हा आशीर्वाद मी माझ्या सोबत घेतो आणि जर माझ्याकडनं तुमची अपेक्षा पूर्ण झाली नाही तर पुढच्या वेळेला मी निवडणूक लढणार नाही, हा शब्द मी तुम्हाला इथनं देतो. कारण मला काम करायला आवडतं. काम करताना अनेक लोक माझ्याकडे येतात, त्या विविध लोकांच्या प्रश्नांवर मला काम करायला आवडतं. आज खरं तर मला आनंद आहे,
2019ची निवडणूक आणि 2024ची निवडणूक माझ्यासाठी खूप वेगळी आहे. 2019ला ज्यावेळेला मी निवडणूक लढत होतो, त्यावेळेला मला फक्त 21 दिवस मिळाले होते. मला चांगलं आठवतंय, की मी आणि अभिजित पानसे साहेब आम्ही दोघं गोवा एअरपोर्टला होतो आणि मला सन्माननीय राजसाहेबांचा फोन आला आणि मला साहेबांनी सांगितलं, "काय रे, कुठे आहेस तू?" मी म्हटलं, "साहेब, आम्ही सगळे गोव्याला आलोय." बोलले, "का?" मी म्हटलं, "साहेब, आपण अशी निवडणूक लढत नाहीये. अनेक लोक मला सतत फोन करतायत, आमच्याकडे ये, आमच्याकडे ये." सो मी निघालो आणि इकडे आलो. मला बोलले, "नाही नाही, तू उद्या सकाळी पहिला परत घरी ये." मी दुसऱ्या दिवशी सकाळी साहेबांकडे गेलो. साहेबांना भेटलो. साहेब म्हणाले, "आपल्याला निवडणूक लढायची आहे." मी म्हटलं, "साहेब, परवा फॉर्म भरायचा पहिला दिवस आहे आणि माझी कुठल्याच प्रकारची तयारी नाही आहे." साहेब म्हणाले, "मला माहित नाही, तुला लढायचं आहे." साहेबांचा आदेश हा माझ्यासाठी नेहमीच देवाने दिलेल्या आदेशासारखा असतो. सो मी तो आदेश घेतला, बाहेर पडलो. माझा लहान भाऊ आहे राज, त्याला मी फोन केला. राजला बोला, "ते इन्कम टॅक्स, घरचे टॅक्स बिक जे काय बाकी आहेत ते तू भर, बाकीचं मी बघतो." बाहेर आलो. रवी मोरेंना फोन केला, आमच्या सगळ्या टीमला फोन केला आणि कामाला सुरुवात केली. आम्हाला मोजून 21 दिवस मिळाले होते त्यावेळेला आणि 21 दिवसात मला 75,000 मतं मिळाली होती. त्यात अनेक लोकांचा अनेक लोकांचा मला आशीर्वाद मिळाला होता. त्यात काँग्रेसचेही अनेक अनेक लोकांनी मला मदत केली, राष्ट्रवादीच्या लोकांनी मला मदत केली. पण काम केलं होतं आणि त्या लोकांनाही लोकांकडे मतं मागताना बिलकुल कुठल्याही प्रकारची कुचराई वाटली नाही. काम करणारा पोरगा आहे, मतदान दिलं पाहिजे होतं, दिलं. पण त्या दरम्यान ज्यावेळेला मी घोडबंदर पट्ट्यात जात होतो, खरं तर आपलं ठाणं हे इकडे आणि एक मोठं ठाणं उभं राहिलंय, जे नवीन ठाणं आपण ज्याला बोलू शकतो, ते घोडबंदरला आहे. आणि घोडबंदरला ज्यावेळेला मी प्रचाराला जात होतो, त्यावेळेला तसा मी चेहरा नवीन होतो आणि तिथल्या सोसायट्यांसाठी पण मी नवीन होतो. सो ज्या वेळेला आम्ही सोसायट्यांमध्ये जायचो, त्यावेळेला आम्हाला वेळ मिळत नव्हती, आमची बाजू मांडता येत नव्हती. एका सोसायटीच्या मिटिंगला मी गेलो होतो आणि मला काल माझा अमोल मथुरे नावाचा मित्र आहे, तो भेटला होता. आणि अमोल मथुरे नाही, आमचे समीर गुप्ते मला भेटले होते, माझ्या बरोबर होते. आणि समीर गुप्तेने मला सांगितलं, की त्यावेळेला आम्ही त्या मिटिंगला गेलो, त्यावेळेला त्या मिटिंगची सगळा हॉल भरला होता आणि माझ्या आधी केळकर तिथे येणार होते. केळकर आले नाहीत आणि अर्धा तास झाला. मग त्यांनी मला बोलवलं. मी गेल्याच्या नंतर त्यातले जवळजवळ 80% लोक हे हॉलमधनं बाहेर पडले आणि एक 15-20 लोक माझ्या समोर बसली होती. मी त्यांच्या समोर माझी बाजू मांडली आणि निघून गेलो. ह्या वर्षी ज्यावेळेला मी त्यांच्याकडे गेलो, त्यावेळेला तो हॉल खचाखच भरला होता आणि मी ज्यावेळेला बाहेर पडत होतो, त्यावेळेला ते "अविनाश जाधव आगे बढो, हम तुम्हारे साथ है" अशा घोषणा देत होते. सो मला असं वाटतं, गेल्या वर्षी ज्या लोकांनी मला नाकारलं होतं, त्यांनी माझं कोविडचं काम पाहिलं असेल. खरं तर मला आनंद आहे, की ह्या व्यासपीठावर त्यातले अनेक लोक माझ्या समोर बसले, जे निलकंठमधनं आलेले आहेत, हाईड पार्कमधनं आलेले आहेत, ठाण्यातल्या विविध मोठ्या सोसायट्यांचे मेंबर्स आज इथे माझ्याकडे आलेले आहेत. यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, त्यामुळे काही काळजी करण्यासारखं नाहीये. ठाण्यात कोणी कितीही म्हणो, की लढाई टफ आहे, कट टू कट जाणार आहे, असं होणार आहे, तसं होणार आहे. मी तुम्हाला सगळ्यांना खात्रीने सांगतो, 96,000च्या खाली एकही मत मी घेणार नाही. ज्या वेळेला मी ठाण्यात फिरतो ना, अरे हे हे भाजपा हा पक्ष आहे ना, हा नॅरेटिव्हवर चालतो. हा एक नॅरेटिव्ह असलेला पक्ष आहे. तो एक नॅरेटिव्ह तयार करतो आणि तो लोकांमध्ये सडतो. गेल्या वर्षी त्याने एक नॅरेटिव्ह तयार केला होता आणि तो नॅरेटिव्ह असा होता, किती काय झालं तरी अविनाश जाधव 20,000च्या वर जाणार नाही. मग तो नॅरेटिव्ह पत्रकाराने चालवायला सुरू केला, 20,000च्या वरती हा काय जाणार नाही. ज्या वेळेला मला 75,000 मतं मिळाली ना, 75,000, त्यावेळेला ठाण्यातल्या अनेक लोकांनी म्हटलं, "च्या आईला हा पोरगा हा निवडून आला असता, त्याच्या पाठी उभं राहायला पाहिजे होतं." कारण अनेकांचं मत असं असतं, की आमचं मत हे निवडून येणाऱ्याला गेलं पाहिजे. सो त्यावेळेला असा एक काठावरचा मतदान होता, तो ह्यांच्या नेरेटिव्हला फसला आणि आपल्याला मतदान झालं नाही. काही थोडी लोक त्या वेळेला मिळाली असती ना, तर त्याच वेळेला केळकर साहेबांना मी पाडला असता. मी तुम्हाला माझ्या निवडणुकीच्या आता या प्रचारात आलेले अनुभव सांगतो. ठाण्यातल्या विविध सोसायट्यांमध्ये मी ज्यावेळेला जात होतो, त्यांचे विविध प्रश्न आहेत आणि मला असं वाटतं, की ठाण्यातल्या सोसायट्यांचा सगळ्यात मोठा जर काही प्रश्न असेल, तर ओसी आणि डीम कन्व्हेन्सचा विषय. 2014ला ज्या वेळेला निवडणुका झाल्या, त्यावेळेला केळकर साहेबांनी या एका मुद्द्यावर निवडणूक लढली होती, की ठाण्यातल्या वृंदावन सोसायटी असेल, ठाण्यातली नौपाडा असेल, ठाण्यातल्या घोडबंदर मधली हिरानंदानी असेल, अनेक सोसायटी आहेत मोठ्या. त्यांना त्यांनी शब्द दिला होता, की तुमच्या ओसी आणि डीम कन्व्हेन्सचं काम मी करून देईन. आज 10 वर्ष झाली, आजही तो प्रश्न तसाच प्रलंबित आहे. परवा मी साकेत नावाच्या एका सोसायटीमध्ये गेलो.
आणि साकेत नावाच्या सोसायटीमध्ये ज्यावेळेला मी गेलो, त्यावेळेला माझा प्रचार सुरू व्हायच्या आधी तिथे बाजूला एक महालक्ष्मीचं मंदिर आहे आणि ते अतिशय पवित्र मंदिर आहे. मी त्या मंदिरात पाया पडायला गेलो असताना तिथली एक महिला मला भेटली आणि तिने मला सांगितलं, तुम्ही मंदिरात आलात, देवीवर हात ठेवून शपथ घ्या की तुम्ही निवडून आल्याच्या नंतर ओसी आणि डीम कन्व्हेन्सचं काम कराल, तरच आम्ही तुमच्या बरोबर राहू. ही अशी परिस्थिती आहे आमच्या ठाण्याची. म्हणजे मला जर निवडून यायचं असेल तर आमदारांनी जे काम केलं नाही त्यामुळे उरलेला लोकांचा विश्वास मला देवावर हात ठेवावा लागतो. हे जर काम 10 वर्षापूर्वी आमदारांनी केलं असतं ना, तर आज आमदारांना लोकांकडे मतं मागायला जायला लागली नसती. जे काम ठाण्यात व्हायला पाहिजे ते होत नाहीये. ठाण्याच्या हिरानंदानी मध्ये मी गेलो होतो. मला एक फोन आला, आमच्या रवी मोरेंनी फोन केला की अशी अशी घटना घडली आहे, हिरानंदानीला जायचंय. मी ताबडतोब हिरानंदानीला गेलो. तिथे प्रत्येक सोसायटीच्या बाहेर ब्रह्मांड आणि हिरानंदानीला 25-25 डबे पडले होते कचऱ्याचे आणि पूर्ण ते भरलं होतं. मी त्यावेळेला ताबडतोब आयुक्तांना फोन केला. म्हणलं, आयुक्त साहेब, असं असं घडलंय, हा कचरा उचलला गेला पाहिजे. एक तर तुम्ही उचला किंवा मी उचलतो. तुम्ही उचललात तो डम्पिंगला जाईल, मी उचलला तर तुमच्या घराबाहेर येईल. तुम्ही ठरवा काय करायचं ते. या एका वाक्याचा उपयोग असा झाला की रात्री 1:30 वाजेपर्यंत कचरा उचलायचं काम चालू होतं आणि त्याच्यानंतर आज जवळजवळ महिना झाला, एकही डबा कचऱ्याचा रस्त्यावर उभा नाहीये. सो माझ्या एका वाक्यात जर हे काम झालं तर हे तुम्ही आमदार आहात, तुमचंच सरकार आहे, केंद्रात पण आणि राज्यात पण तुमचं ऐकत नाहीये असं तुमचं मत आहे की तुम्हाला काम नाही करायचं, तुम्ही वेळ देत नाहीयेत. मी ठाणेकरांना कळकळीची विनंती करतो की मतदान करणार असाल तर विचार करून करा. तुम्ही कोणाची वोट बँक नाहीत आणि जर तुम्हाला कोणी वोट बँक म्हणत असेल तर तो तुम्हाला गृहीत धरतोय. कधीतरी काम करणाऱ्या मुलांना संधी देणार आहात की नाही? की पक्ष बघणार, चिन्ह बघणार, किती दिवस हे चालणार? काही वर्षापूर्वी, एक 20-25 वर्षापूर्वी असं असायचं की अपक्ष नगरसेवक निवडून येण्याची संख्या जास्त असायची, कारण तिथले स्थानिक लोक जी आहेत ती चांगलं काम करणाऱ्या मुलाच्या सोबत उभं राहायची. मग त्याला पर्याय म्हणून या लोकांनी पॅनल सिस्टीम आणली आणि पॅनल सिस्टीममुळे चांगले काम करणारी मुलं प्रवाहातनं बाहेरच पडली. खरं तर मी निवडून आल्याच्या नंतर जर मला काय काम करायचं त्यातलं एक काम हे आहे की मला ना कॉलेजच्या निवडणुका सुरू करायच्या. आणि कॉलेजच्या निवडणुका मला यासाठी सुरू करायच्यात की आम्ही ज्यावेळेला कॉलेजला होतो त्यावेळेला कॉलेजमध्ये निवडणुका व्हायच्या, जीएचच्या निवडणुका व्हायच्या आणि त्या निवडणुकीसाठी आमचं प्लॅनिंग चालू असायचं की याला हे करायचं, याला टार्गेट करायचं, याला पकडायचं, याला फोडायचं, हे सगळं असायचं. किंवा कशा प्रकारचे कल्चरल कार्यक्रम कॉलेजमध्ये झाले पाहिजे याच्यावर आमचं डिस्कशन असायचं. आता संध्याकाळी 6 वाजल्यावर आमच्या कॉलेजची पोरं कुठे बसायचं, कुठल्या पबला जायचं, कुठे फिरायला जायचं याच्यावर डिस्कशन होतं. आणि त्याच्यामुळे एक पिढी राजकारणात आलीच नाही आणि ती पिढी न आल्यामुळे राजकारणात नेपोटिझम आलं. वडील आमदार, मुलगा नगरसेवक, वडील जिल्हाध्यक्ष, मुलगा विद्यार्थी सेनेचा जिल्हाध्यक्ष, वडील खासदार, मुलगा आमदार, अशीच एक पिढी आली आणि काम करणारी तरुण पिढी जी आहे ती राजकारणापासून पूर्णपणे लांब गेली. सो मला जर सगळ्यात पहिलं जर काय करायचं असेल ना तर मी कॉलेजच्या निवडणुका सुरू करीन आणि त्यातून जो तरुण तयार होईल ना तो खरा महाराष्ट्राचा पुढचा भविष्य असेल, हे मी तुम्हाला सगळ्यांना खात्रीने सांगतो. ठाण्यात विविध प्रश्न आहेत, मला विविध प्रश्नांवर काम करायचंय. मला सगळ्यात पहिलं जर ठाण्यात काय करायचं असेल ना तर आज ठाण्यामध्ये सगळ्यात मोठं जर काय ऍक्टिव्ह असेल तर टँकर माफिया ऍक्टिव्ह आहेत. त्या दिवशी प्रचाराच्या दरम्यान अभिजित पानसे भास्कर कॉलनीत होते. भास्कर कॉलनीत असताना त्यांना एका सोसायटीत प्रचाराला गेल्याच्या नंतर त्यांना काही लोकांनी थांबवलं आणि त्यांना म्हणाले की नाही, आम्हाला राजकीय लोकांवर विश्वासच नाही उडला. भास्कर कॉलनी सारख्या भागामध्ये आम्हाला टँकरने पाणी आणावं लागतो, महिन्याला 1.5-2 लाख रुपये टँकरचे भरावे लागतात. अभिजित पानसे साहेब बोलले, ठीक आहे, तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो मी अविनाशला सांगतो, संध्याकाळी 7 वाजता अविनाश तुम्हाला भेटायला येईल. त्यांनी मला सांगितलं, काही कर बाबा, पहिला त्या सोसायटीत जा. मी बरोबर 7च्या ठोक्याला तिथे पोहोचलो. बोललो, तर याने अभिजित पानसेंना नाही सोडलं तर मी काय चीज आहे, वेळेत जातो. 7 वाजता बरोबर मी तिथे पोहोचलो. ते सगळे सोसायटीवाले उतरले होते. खूप मला ऐकायला लागले. मी म्हटलं, तुमचा प्रॉब्लेम काय? तुम्ही मला निवडून तर नाही दिलं, आता तुमचा प्रॉब्लेम काय तो मला सांगा. त्यांनी मला त्यांचा प्रॉब्लेम सांगितला. मी म्हटलं, काय करू या तुमच्या प्रॉब्लेम? नाही, आम्हाला 2 पाण्याच्या नवीन लाईन हव्यात. मी म्हटलं, ओके. बोललो, पुढच्या 24 तासात पाण्याच्या लाईनी तुम्हाला येतील.
इथे खोपकर साहेब मला कुठेतरी समोर बसलेले दिसले. हे खोपकर साहेब जे आहेत, हे खोपकर साहेब, एक मिनिट उठा ना. हे खोपकर साहेब होते जे अभिजित पानसेंना प्रश्न विचारत होते. आणि मी तुम्हाला सांगतो, दुसऱ्या दिवशी 5 वाजता पाण्याच्या लाईनीचा जॉईन झाला होता. आणि त्याच्यानंतर 3-4 दिवसाने आमची स्मिताताई आहे, स्मिता जमदाडे, ती मला तिच्या त्याच बिल्डिंगच्या समोर एक सोसायटी आहे, तिथे मला तिने मीटिंगला बोलवली होती. मी रात्रीचे 11 वाजले होते, मी तिथे गेलो. मला सगळ्यात पहिले जर कोण भेटले असेल तर खोपकर साहेब भेटले. आणि खोपकर साहेब, मी बोलायच्या आधी खोपकर साहेबांनी माझा प्रचार सुरू केला होता. आणि त्यांनी मी काय काय काम करू शकतो त्यांनी पीएचडीच केली माझ्यावर. आणि माझ्या आधी खोपकर साहेबांनी कशा प्रकारे अविनाश काम करतो हे सोसायटीला सांगितलं होतं. आणि मला त्याच्यानंतर जी माहिती मिळाली ती अशी होती की खोपकर साहेब विविध सोसायट्यांमध्ये जाऊन अविनाशला मतदान करा, अविनाश चांगलं काम करतोय सांगत होते. याच्यापेक्षा आणखी कामाची पोचपावती काय असू शकते? याच्यापेक्षा आणखी चांगली कामाची पोचपावती काय असू शकते? हे 2 भाग झाले, हिरानंदानी, भास्कर कॉलनी. ज्या 2 भागामध्ये मला मागच्या वेळेला मतदान झालं नव्हतं. आज खात्रीने सांगतो, या दोन्ही भागाची लोक माझ्यासोबत उभी आहेत आणि तीच मला लीड देतील आणि मला निवडून आणतील. कारण या लोकांनी त्यांना गृहीतच धरलंय ही आमची वोट बँक आहे. आणि वोट बँक जाणार कुठे आहे? आमच्याशिवाय. सो वोट बँक जो प्रकार आहे ना, वोट बँक, तुम्ही जे त्यांना वोट बँक करून जे ठाणेकरांना हिनवताय ना आणि काम न करणाऱ्या माणसांना सतत संधी देताय ना, हीच वोट बँक तुम्हाला ह्या वेळेला पाडणार आहे. कारण ज्यावेळेला मी रस्त्याने फिरतो किंवा रस्त्याने जातो त्यावेळेला अनेक लोक मला भेटतात आणि सांगतात नाही ह्या वेळेला काम करणाऱ्या माणसाला संधी देतात. परवा आम्ही स्टेशनला थांबलो होतो. मी ठाणा स्टेशनला ठाणेकरांना विनंती करत होतो की कृपया या वेळेला मला साथ द्या, मी काहीतरी चांगलं करू शकतो. अनेक ठाणेकर जाताना ओरडत होते की अविनाश तू आमदार होणार, तू आमदार होणार, तू आमदार होणार. अजून काय हवंय? मला वाटतं हा खरा नॅरेटिव्ह आहे आणि तो लोकांमध्ये जायला पाहिजे की लोक म्हणतात अविनाश जाधव आमदार होणार आहे. आणि आमदार झाल्याच्या नंतर मी ही जी टँकर माफिया आहे ना, टँकर माफिया, पहिला याला छेद करणार. ठाण्याचं 21 वर्ष अटकलेलं धरणाचं, शाही धरणाचं काम सगळ्यात पहिले सुरू करीन आणि ठाण्याचा पाण्याचा प्रश्न निकाली काढीन. ठाण्यातल्या अनेक सोसायट्या आहेत ज्या 25-25 वर्ष झाले, ज्याचा ओसी आणि डीम कन्व्हेन्सचा विषय बाकी आहे. मी त्या महालक्ष्मीच्या मंदिरावर हात ठेवून आलोय. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, त्या देवीची शपथ, की मी आल्यावर पहिलं जर काम करीन तर ओसी आणि डीम कन्व्हेन्सचा ठाण्याचा प्रश्न मोकळा करीन. आणि कुठलीच गोष्ट अशक्य नाही आहे. जर बिल्डिंग बनली आहे, तुम्ही तिला सीसी दिली आहे, तर ओसी आणि डीम कन्व्हेन्स पण झालं पाहिजे. तो जे सोपं काम आहे ते मी माझ्या पद्धतीने आणखी सोपं करीन. आणि नक्की खात्रीने सांगतो की ज्या ज्या सोसायटींचे कामं बाकी आहेत ते मी करीन. मला ठाणे आपलं तळावांचं शहर आहे. या तळावांच्या शहरामध्ये मला काम करायचं. आमची तळापाळी हे तळावाच्या शहराचं नाक आहे. मी आयुक्त अभिजित बांगर साहेब होते, त्यांना मी एकदा जाऊन भेटलो होतो. मी म्हटलं सर माझा एक प्रस्ताव आहे, मला माहिती आहे सत्ताधारी करणार नाही, तुम्ही तुमच्या मार्गाने करा. मी हे अभिजित बांगर साहेबांना बोललोय, तुम्ही कधीही जाऊन विचारू शकता. ते म्हटलं अविनाश काय? मी म्हटलं साहेब दुबईला फाउंटन शो होऊ शकतो, मग आपल्या ठाण्यातल्या तळापाळीला का नाही होऊ शकत? तर ते म्हणाले होऊ शकतं, आपण उपवनला ते केलेलं आहे पण ते छोट्या प्रमाणात आहे. मी म्हटलं साहेब उत्तम म्युझिकल शो आणि उत्तम जर फाउंटन शो आपण जर ठाण्यातल्या तळापाळीला आणला तर तसं तर ठाण्यात काय फिरायला नाहीये. ठाण्यात आजच्या घडीला जर आपण ठरवलं की आपल्या मुलाला घेऊन कुठेतरी फिरायला जायचं, तर मला ठाण्यातले तीन ठिकाणं तुम्ही सांगावी की आपण इथे फिरायला जाऊ शकतो. उपवन तळाव, तळापाळी आणि आता ते गार्डन झालं ते, बरोबर आहे. पण हे काय फिरायला जायचे ठिकाण आहेत का? ठाण्यात माझ्या घरी जर एखादा पाहुणा आला तर मला ते दाखवायला, आमच्या ठाण्यात हे आहे चला बघायला. तर अशी कुठलीही गोष्ट आमच्या आमदारांनी केलेली नाहीये. आणि त्यामुळे ठाण्यातल्या परिवारांना, कुटुंबांना जर फिरण्यासाठी एखादी चांगली जागा उपलब्ध करता येईल तर ते मी करणार आहे. आणि त्याच्यासाठी तळापाळीला उत्तम फाउंटन शो, जो दुबईपेक्षा उत्तम असेल असा शो मी सुरू करणार आहे. आणि हे माझं तुम्हाला वचन आहे. मी मध्ये माझे एक मित्र आहेत पत्रकार, त्यांना भेटायला गेलो होतो आणि त्यांना मी अशा अनेकांना भेटलो. अनेकांशी बोलत असताना त्यांनी विचारलं काय करावं. तर त्यांनी मला सांगितलं ठाण्यात वीर सावरकरांवर प्रेम करणारी खूप लोक आहेत. जर एक उत्तम वीर सावरकरांचं स्मारक आपण उभं करू शकलो
तर मला वाटतं की त्यांना आपण न्याय दिल्यासारखं होईल. मला ती संकल्पना आवडली. मी अभिजित पानसे साहेबांशी डिस्कस केलं. आम्ही त्याला थोडं मॉडिफाय केलं. बोललो आपण फक्त स्मारक नाही बांधायचं. ते स्मारक पुस्तकांचं असेल. त्यांचे विचार हे पुढच्या पिढीला कळले पाहिजेत. आणि आम्ही त्याची एक पोस्ट बनवली आणि ती पोस्ट Facebookला टाकली. Facebookला टाकल्याच्या नंतर एक 1.5-2 तासाने मला आपल्या ठाण्यातल्या सरोवर दर्शनमध्ये राहणाऱ्या एक ज्येष्ठ नागरिक आहेत. आता मला त्यांचं नाव आठवत नाही, पण आमच्या प्रितेश त्यांच्याकडे जाऊन आला. त्यांनी मला फोन केला आणि मला बोलला, "अरे अविनाश, आम्ही 4 जण आहोत आणि आम्ही तुझी ती पोस्ट पाहिली. आम्हाला ती तुमची संकल्पना खूप आवडली. आम्हाला चौघांनाही तुला ₹500-500 द्यायचे त्या कामाची सुरुवात करण्यासाठी." मला वाटतं ही लोकभावना आहे. लोकांना काय हवंय हे ह्यातून कळतं. सो जे लोकांना हवंय ते आपण जर लोकांना दिलं, तर मला वाटतं की लोकांचं समाधान होईल की मी एका उत्तम नेत्याला निवडून दिलेलं आहे. आणि त्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करीन. या ठाण्यात मला एक उत्तम लायब्ररी उभी करायची आहे. आपलं ठाणं तसं हे जे जुनं ठाणं आहे ते छोट्या घरांचं आहे. त्या छोट्या घरांमध्ये तुम्हाला आई-वडील, आजोबा, बहीण, भाऊ असे 5-6 जणांचं कुटुंब आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे फार कमी मुलं अशी आहेत, जी स्पर्धा परीक्षेला उतरतात आणि त्यामुळे IAS, IPS होण्याचा आपला टक्का फार कमी आहे. सो माझी इच्छा आहे की ठाण्यात एक 1000 मुलं एका वेळेला चांगल्या माहोलमध्ये अभ्यास करतील अशी उत्तम इंटरनॅशनल दर्जाची अभ्यासिका उभी करायची आहे. आणि ती अभ्यासिका उभी करण्यासाठी तुम्ही मला मतदान करा. मी तुम्हाला तुमच्या भविष्यात मुलांच्या भविष्यासाठी एक उत्तम अभ्यासिका ठाण्यात सुरू करीन. मी डॉक्टर बेडेकरांना भेटलो होतो. बाजूला आपले डॉक्टर बेडेकर ज्यांचं बेडेकर हॉस्पिटल आहे, बेडेकर कॉलेज आहे. मी त्यांना भेटलो होतो. बोललो, "डॉक्टर साहेब, तुमची काय इच्छा आहे की आपल्या ठाण्यात काय असावं?" तर ते म्हणाले, "अविनाश, माझी अशी इच्छा आहे की ठाण्यात एक उत्तम संग्रहालय असावं, ज्यात विविध गोष्टी असतील. ठाण्यातल्या तरुणांना ठाणं कळलं पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज कळले पाहिजेत, आपले जे जे राजे होते ते त्यांना कळले पाहिजेत. राजे आपल्याला आपला इतिहास बघायला रायगडावर न जाता तो इतिहास आपल्याला आपल्या संग्रहालयातनं दिसलं पाहिजे." मला संकल्पना खूप आवडली. मी त्यांना शब्द दिला, मी आमदार झालो तर हे काम देखील नक्की करीन की ठाण्याच्या पुढच्या पिढीला आपला इतिहास कळला पाहिजे. इतिहास आणि भूगोल जाणवण्यासाठी एक उत्तम मी संग्रहालय उभं करीन. हे देखील मी तुम्हाला आज वचन देतो. ठाण्यात मला खूप काम करायचंय. ठाण्यातल्या विविध गोष्टींवर मला काम करायचंय. खरं तर मला माहित नाही माझी काय भीती आहे, काय चाललंय ठाण्यात कळतच नाही. रोज संजय केळकरांच्या प्रचारासाठी एक एक कॅबिनेट मिनिस्टर रोज असतो. एक कॅबिनेट मिनिस्टर आणि एक कुठल्या तरी राज्याचा मुख्यमंत्री, ह्या 2 गोष्टी रोज असतात. मी म्हणलं, अरे मागच्या वेळेत त्यातलं काय नव्हतं बाबा. बहुतेक या वेळेला त्यांना कळलं असेल की जागा जाते आणि म्हणून मंत्री, खासदार, JP नड्डा सर असे सगळेच घेऊन येतात. उद्या नितीन गडकरी सर आहेत. आम्ही फक्त एका माणसाच्या जीवावर जगतो आणि ते म्हणजे सन्माननीय राजसाहेबांच्या जीवावर. आणि तो माणूस आला की आमचं काम झालं असं आम्हाला नेहमी वाटतं. तो सन्माननीय राजसाहेब माझ्या पाठीशी खंबीर उभे आहेत. सन्माननीय राजसाहेब ज्याच्या पाठीशी खंबीर उभे राहतात त्याचं चांगभलंच होतं. आणि त्यातला एक मी आहे. एका चाळीत राहणाऱ्या मुलाला आज या व्यासपीठावर उभं करण्याचं काम सन्माननीय राजसाहेबांनी केलंय. मला वाटत नाही इथे बसलेला कुठलाच पोरगा, हे जेवढे बसलेत उभे आहेत त्यातला एकही पोरगा त्याचे कोणाचेही वडील आमदार, खासदार, नगरसेवक नाहीत, पण सन्माननीय राजसाहेब पाठीशी उभे आहेत म्हणून हे सगळे नेते झालेले आहेत. आम्हाला माहिती आहे वेळ लागेल. बाळासाहेबांच्या पावलावर पाऊल चालू टाकून साहेब पुढे चाललेत. बाळासाहेबांना पण वेळ लागला होता. 1968 जे पक्ष सुरू केलं त्याचं सरकार 1995 आलं. वेळ लागेल. आमच्याकडे वेळ आहे. आम्हाला काम करायचंय, उत्तम काम करा. म्हणजे जेव्हा येऊ तेव्हा पुढचे 20 वर्ष आम्हीच असू. जाणार नाही एवढं खात्रीने सांगतो, कारण एवढं उत्तम काम करायची ताकद आमच्या सगळ्यांमध्ये आहे. ठाण्याचा रिझल्ट मला माहिती आहे की उत्तम येईल, कारण गेल्या वेळी मला तो एक फील नव्हता. मला तो फील असतो आपल्याला निवडणुकीचा. तो लोकांचा माहोल होतो. एकाच वेळेला आम्ही हजार लोक प्रचारात जायचो. यावेळेला आम्ही थोडंसं बायफ्रिकेशन केलं. माझ्याबरोबर 100च लोक राहतील. पानसे साहेबांबरोबर एक टीम राहील. काही टीम चौक सभा घेतील. आमच्या महिलांनी उत्तम काम केलं. आमच्या महिलांनी या वेळेला दारोदारी गेल्या, पेम्पलेट दिले, पेम्पलेट फेकले नाहीत, पेम्पलेट दिले, बेल मारली आणि लोकांना समजावून सांगितलं की अविनाश दादाला का मतदान करा.
आम्ही आतापर्यंत 80 ते 82,000 घरांपर्यंत पोहोचलो. 82,000 लोकांना आम्ही आमचं मत सांगितलं आणि 82,000 मी तुम्हाला खात्रीने सांगतो 0.1% ही लोक आमच्या विरोधात नव्हती. आणि ज्या वेळेला पेम्पलेट्स पुढे ठेवायचं त्यावेळेला लोक म्हणायचे, अविनाश दादा आम्हाला माहिती आहे चांगलं काम करतो. त्याच दिवशी मंजिरी देव आल्या होत्या आपल्या माझ्या पक्ष कार्यालयामध्ये. मला भेटायला आल्या, बाजूने जात होत्या. खरं तर मला त्यांना भेटायचं होतं, तर त्या आल्या. त्या आल्या आल्या त्यांनी पहिलं वाक्य मला काय सांगितलं असेल, ते बोलले मला तुझी लाईन छान आवडली की अविनाश जाधव काम करतो 24 तास 24 तासात. त्यामुळे माझी टॅग लाईन लोकांच्या डोक्यात बसली आणि कोणी कापू पण नाही शकलो. या ठाण्यात कोणी तसा विरोध विरोध करणारा एकही माणूस नाही भेटला की अविनाश जाधव काम करतो 24 तास 24 तासात. हे खोटं आहे असं कोणी म्हणणारं भेटलं नाही. कारण मी या निवडणुकीच्या दरम्यान 5 कामं करून दाखवली 24 तास 24 तासात. आता कोणी काही लोकांनी माझ्या टॅग लाईनला भारतीय जनता पक्षाचे ते कार्टे आहेत ना बसलेले, आपले पण कार्टे त्यांची चांगली चोचतात. तर सुरुवात त्यांनी केली. मग माझ्या कार्ट्याने एवढी तासला त्याला की माझ्या पोस्ट डिलीट करून टाकल्या पटापट पटापट. एक सांगतो, आमच्या पोरांच्या नादाला लागू नका. हे सगळे ध्येय वेडेत. आम्ही काही करू शकतो. जर एखादा पोरगा आमच्या तुमच्या समोर आला ना आणि तुमच्या एक कानाखाली मारली ना तर तुमच्या आयुष्याचं जेवढं केलं त्याची माती होईल. आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही खूप माल खाल्लाय पोलिसांचा. मध्ये तर या लोकांनी चालू केलं होतं आमचा आमदार स्वच्छ प्रतिमेचा अविनाश जाधव 24 गुन्हे. अहो हे 24 गुन्हे कुठले आहेत माझ्यावर? माझ्यावर पहिला गुन्हा तुम्हाला सांगतो कुठला आहे. माझ्यावर पहिला गुन्हा आहे रेल्वे भरतीचा. आणि त्याच्यामुळे आज रेल्वेमध्ये अनेक मराठी मुलं कामाला लागली. माझ्यावर दुसरा गुन्हा आहे. आज माझा मित्र आला इथं राहुल शेलार आणि आम्ही दोघांनी मिळून मराठी पाट्यांचं आंदोलन केलं होतं आणि त्याच्यामुळे ठाण्यातल्या पाट्या या मराठी झाला होता. हा माझा दुसरा गुन्हा आहे. बोंग्यांच्या विरोधात हनुमान चालीसा लागावी हा माझा तिसरा गुन्हा आहे. ठाण्यातल्या ठाणा स्टेशन हे पहिलं तुम्ही जर जात असाल तर त्या ठाणा स्टेशनला जाताना चालता येत नव्हतं. परवा ज्यावेळेला मी ठाणा स्टेशनला गेलो मला खूप बरं वाटलं. एकही फेरीवाला नव्हता आणि ते करण्यासाठी मला 2 गुन्हे घ्यावे लागले. सण टिकावा म्हणून सन्माननीय राजसाहेबांनी आवाज दिला. आज दहीहंडी सण टिकलाय ना तो आमच्यामुळे. आता अनेक मंडळ वेगवेगळ्या लोकांच्या टी शर्टवर फोटो घालून फिरतात, पण ते ज्या वेळेला दहीहंडी सण टिकायचा होता ना त्यावेळेला सगळे गायब होते. आणि त्याच्यामुळे मी जय जवान नावाच्या गोविंदा पथकाला खूप मानतो. आमच्या ठाण्याच्या राजा गोविंदा पथकाला खूप मानतो की आजही ती लोक मला विचारल्याशिवाय कुठलंच पाऊल टाकत नाही. कारण त्यांचं एक नेहमी मत आहे की हा सण 2 माणसांमुळे टिकला, एक राजसाहेब ठाकरे आणि अविनाश जाधव आणि अभिजित पानसे. सो ही तर ठाण्यातली तरुण पिढी माझ्यासोबत या निवडणुकीला उभी राहील. माझ्यावर पुढचा गुन्हा जो आहे ना तो गुन्हा खूप मला घेताना खूप बरं वाटलं होतं आणि तो गुन्हा होता टोल नाका आंदोलन. टोल नाके बंद व्हावेत यासाठी मी 12 गुन्हे घेतले. मी म्हणजे माझ्या सगळ्या सहकार्याने घेतले. पण ज्या वेळेला मी आता प्रचाराला जातो ना एका सोसायटीमध्ये गेलो होतो, प्रचार करत होतो आणि प्रचारादरम्यान मी काय काय कामं केली ती सगळी सांगितली. आणि मी कामं ज्या वेळेला सांगत होतो ना त्यावेळेला एक 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 जैन माणूस होतो, बोले ओ सब छोड़ दो, आपने एक ही काम अच्छा किया, आपका हमें जो पसंद आया वो काम है टोल नाका आपने बंद किया. क्योंकि बोलता है रोज सवेरे मैं जाता था मुंबई जाते समय सबसे पहला मेरा काम था लाइन में खड़ा रहो, फिर गाड़ी आगे जाएगी तो मेरा फास्ट ट्रैक से पैसा कट होता था, अगर पैसा नहीं कट हो गया तो मैं डबल पैसा उनको देता था, आगे जाता था और फिर मुझे मैसेज आता था मेरा पैसा कट हो गया, मैं फिर वापस घूम के आता था, वापस उनसे झगड़ा करता था, फिर वापस जाता था. ये बोला इससे पूरा ठाणा थक गया था. सो त्याच्यासाठी मी घेतलेला तो गुन्हा. आणि मला आश्चर्य आहे की टोल नाका बंद व्हावा यासाठी आम्ही अनेक आंदोलनं केली. माझं बायपास झालं होतं आणि माझा बायपास झाल्याच्या नंतर 2 महिन्यांनी एक बातमी आली की 5 रुपयाने टोल वाढणार आहे. मी म्हटलं अरे आम्ही आयुष्यभर गुन्हे घेतले टोल नाके बंद व्हावेत म्हणून आणि 5 रुपयाने टोल वाढतोय. मी आणि माझ्या सर्व सहकार्यांनी ठरवलं आपण उपोषणाला बसायचं, आवाज उठवायचा. आम्ही उपोषणाला बसलो. सन्माननीय राजसाहेबांनी त्या उपोषणाची दखल घेतली. ठाण्यातल्या अनेक ठाणेकरांना घेऊन ते मुख्यमंत्र्यांकडे गेले, मुख्यमंत्र्यांकडनं वचन घेतलं. त्यांचे मंत्री आमच्या घरी आले. त्यांनी तिथे प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की आम्ही याच्यावर लवकरच निर्णय घेऊ.
त्याच वेळेला साहेबांनी मला थोडीशी हिंट दिली होती, अविनाश काहीतरी चांगला निर्णय येईल, जरा थांब, थोडा वेळ लागेल पण चांगला निर्णय येईल. तो निर्णय आत्ता आला निवडणुकीच्या तोंडावर. आणि लाडू वाटत होते संजय केळकर. आई शपथ, फोटो बघा लागलेत, लाडू वाटतात संजय केळकर. मी म्हंटल ह्या माणसाचा काय संबंध? तर ते म्हणाले मी पत्रव्यवहार केला होता. मग तुम्ही पत्रव्यवहार ओसी साठी पण केला होता, तो डीम कन्व्हेन्स साठी पण केला होता, तो का नाही झाला? स्वच्छ प्रतिमेच्या नावाखाली खोटं बोलायचं. अहो आत्ताच मी तुम्हाला एक सगळ्यांना शब्द देतो, केळकर निवडून येणार नाही ते खात्रीने सांगतो, पण चुकून निवडून आले तर पुढच्या वर्षभरात मी पोटनिवडणुकी लावेन, कारण स्वच्छ चेहऱ्याच्या माणसाने ऍफिडेव्हिट खोटं दिलंय, ऍफिडेव्हिट खोटं दिलंय. सो अशाच स्वच्छ चरित्राचे लोक हवेत, की आम्ही काम करणारी लोक, ज्याने सगळी कामं ही सगळे घेतलेले गुन्हे समाजासाठी आहेत. मध्ये एक मुंबईमध्ये एका मुलीला अटक करून ठेवलं होतं. त्यावेळेला मी इथनं तिथे गेलो, माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला, अनेक प्रेसला बातम्या देण्यात आल्या. त्या शेवटी ती मुलगी समोर आली आणि ती मुलगी बोलली, दादा मुझे बचाने को आए थे, ये दादा के बारे में ये सब बोल रहे हो झूठ है. हे बातम्या हे ना गुन्हे दाखल केले माझ्यावर, खोटे गुन्हे दाखल करतात. मागच्या वेळेला त्या सिस्टर्स कोविडच्या काळात 700 सिस्टर्स एकाच दिवशी 700 सिस्टरना कामावरनं काढून टाकलं. अरे बोलायचं नाही, 700 मुली उघड्यावर पडल्या. ज्या मुलींनी स्वतःच्या आयुष्याचा विचार नाही केला, स्वतःच्या जीवाचा विचार नाही केला, कुटुंबाचा विचार नाही केला, त्यांच्यासाठी मी आंदोलन केलं. मला 5 दिवस जेलला पाठवलं. आता यातलं सांगा, मी घेतलेल्या आंदोलनामध्ये माझी चुकी काय? जर यात माझी काही चुकी असती तर मी मान्यही केलं असतं, पण सगळे आंदोलन आणि सगळ्या घेतलेल्या केसेस मी हे लोकांसाठी आहेत, आणि मला या घेतलेल्या सगळ्या गुन्ह्यांचा अभिमान आहे, कारण मी घेतलेल्या गुन्ह्यामुळे कोणाच्या आयुष्यात बदल झालेला आहे. त्याच्यामुळे मी जे करतोय ते लोकांसोबत आहे. येत्या 20 तारखेला तुम्ही सगळेच माझ्या पाठीशी खंबीर उभे राहाल. वरती लोक काय म्हणतात ते सोडून द्या. भारतीय जनता पक्षाने काय नेरेटिव्ह उभा केलाय ते सोडून द्या. आता त्यांचा एक नेरेटिव्ह आहे की आमची टफ होईल आणि 5-7 हजार मतांनी आम्ही निवडून येऊ, असा त्यांचा एक नेरेटिव्ह आहे, जे विविध पत्रकार आणि लोक मला सांगत असतात. हा नेरेटिव्ह तोडायचं काम तुमचं आहे यावेळेला. जर तुम्हाला काम करणारा माणूस हवा असेल तर तुम्ही तो नेरेटिव्ह तोडावा. आणि या वेळेला जर ठाणेकर माझ्यासोबत उभे राहिले नाहीत ना, तर मी खात्रीने सांगतो, पुढच्या काही पिढ्यांमध्ये कुठलाच तरुण लोकांसाठी काम करायची हिंमत करणार नाही. अनेक वेळेला तुम्ही मतदान करता आणि विसरून जाता. पुढच्या 5 वर्षांनी तुम्ही पुन्हा मतदान करता, पण त्या 5 वर्षात तुम्ही ज्याला मतदान केलं त्याने काय केलं हे कधीही तुम्ही त्यांना विचारत नाहीत. त्यामुळे तुम्हाला जर ते करायचं असेल, तुम्हाला तुमचं मत लोकांच्या कामाला आलेलं वाटत असेल, कोणाचं तरी लाईटचं बिल भरण्यासाठी लागलं असेल, तुमचं मत कोणाचं तरी हॉस्पिटलचं बिल भरण्यासाठी गेलं असेल, तुमचं मत जर ठाण्याच्या विकासासाठी गेलं असेल, तुमचं मत जर ठाण्यातला पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी गेला असेल, तुमचं मत जर ठाणा स्टेशन मोकळं करण्यासाठी गेला असेल, तर त्या माणसाला मतदान करा. मी वोट बँक नावाची जी गोष्ट आहे, जी भारतीय जनता पक्षाने ज्याला वोट बँक म्हणून ज्याला नाव दिलंय, त्या वोट बँकला हात जोडून विनंती करतो की कृपया वोट बँक हा शब्द तुमच्या आयुष्यातनं मिटवा आणि तुम्ही काम करणाऱ्या मुलाला मतदान करता हे ठाण्याला नाही तर संपूर्ण भारताला दाखवून द्या.